मूळ महानगरांचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल मुंबईतल्या शिवाजी पार्कवर अभूतपूर्व अशी सभा झाली. दोन भावांची, उद्धव ठाकरे, राज ठाकरे म्हणजेच ठाकरे शिवसेना आणि मनसे यांची संयुक्त सभा काल शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावर झाली. आता या सभेच्या बाबतीमध्ये अनेकांनी अनेक विश्लेषणं केली असतील. मला त्यातले जे दोन प्रमुख मुद्दे जे वाटत आहेत ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मी आज का मांडतोय हे देखील कदाचित तुमच्या मनामध्ये येईल. तर आज शिवाजी पार्कला महायुतीची सभा होतीये. म्हणजे अर्थात मुंबईमध्ये आपण बघतोय की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती आहे. अर्थात ती रिपाई पण त्यांच्याबरोबर आहे. यांची संयुक्त सभा ही आज शिवाजी पार्कला होतीये. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत याला भाजप आणि म्हणजे आता भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे कशा पद्धतीने काउंटर करतायत. कारण यातल्या दोन मुद्द्यांकडे विशेषत्वाने आपल्याला बघायचं आहे. कालच्या सभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता एक म्हणजे सगळ्यांचीच भाषणं ही फारच दमदार झाली. म्हणजे उद्धव ठाकरेंचंही भाषण दमदार झालं, राज ठाकरेंचं तर काही होतच होतं. पण काल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंचं देखील जे भाषण प्लस त्यांचं काही प्रेझेंटेशन हे जे काही होतं ते अत्यंत दमदार होतं. याच्यातनं आदित्य ठाकरे हे पुढच्या काळातले एक कशा पद्धतीनं एक उभरत येणारं जे नेतृत्व आहे अशा अर्थाने देखील आता आदित्य ठाकरेंकडे लोक विश्वासाने बघतील अशा पद्धतीचा एक भाषण त्यांनी काल या शिवाजी पार्कच्या मैदानावरनं केलंय. एक प्रकारे आदित्य ठाकरेंनी काल शिवाजी पार्क गाजवलेलं आहे. म्हणजे जी परंपरा ठाकरे कुटुंबाची आहे, बाळासाहेबांनी मैदान गाजवलं, नंतर उद्धव ठाकरेंनी मैदान गाजवलं आणि त्याचप्रमाणे काल आदित्य ठाकरेंनी सुद्धा शिवाजी पार्कचं मैदान गाजवलेलं आहे अत्यंत शांतपणाने. म्हणजे काल शिवाजी पार्क अक्षरशः खचाखच भरून गेलेलं होतं. उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. पार्क हे मोठं आहे पण तरीही खचाखच भरलेल्या या शिवाजी पार्कमध्ये ज्या आत्मविश्वासाने आदित्य ठाकरेंनी भाषण केलेलं आहे तेही खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरही आपण बोलणार आहोत. आता असं म्हणतात म्हणजे पूर्वीपासून असं आपण म्हणत आलोय की काँग्रेसची सभा असू देत किंवा भाजपची सभा असू देत या सभांना भाड्यानी किंवा पैसे देऊन लोक आणली जातात. पण कालची जी सभा झाली शिवसेना ठाकरे गटाची, मनसेची आणि त्या दोन भावांची, या सभेला उत्स्फूर्तपणाने मुंबईतला मराठी माणूस, मनसेचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता प्रचंड मोठ्या संख्येने आले होते. म्हणजे दुपारी जेव्हा जर 3 वाजता तुम्ही बघितलं असेल तर लोंढेच्या लोंढे शिवाजी पार्ककडे येताना आपल्याला बघायला मिळत होते. आज खरं तर सभा आहे ती म्हणजे महायुतीची आहे पण तसं काही वातावरण दिसतच नाहीये. म्हणजे खरं तर भाजपचे कार्यकर्ते म्हणा किंवा हातामध्ये फ्लॅग घेऊन त्यांचे येणारे कार्यकर्ते म्हणा, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कोणीच दिसत नाही. असो, तर मुद्दा असा आहे की कालच्या सभेमध्ये राज ठाकरेंचं जे भाषण झालेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि राज ठाकरेंच्या भाषणातला एक मुद्दा म्हणजे मला आता इंटरेस्ट याच्यामध्ये आहे की भाजपची जेव्हा आज सभा होतीये तेव्हा भाजप राज ठाकरेंच्या या मुद्द्याला कसं काउंटर करणार आहे, तो मुद्दा कोणता. तर एक लक्षात घ्या, ही तर गोष्ट ही पहिल्यापासून बोलली जातीये. म्हणजे ठाकरे बंधूंकडनं ती बोलली जातीये, शिवसेनेकडनं बोलली जातीये की मुंबई जी आहे ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची, ती गुजरातकडे न्यायची, अशा पद्धतीची ठाकरेंची एक भूमिका आपल्याला सातत्याने बघायला मिळालेली आहे. अदानींवर देखील उद्धव ठाकरेंनी कायम आरोप केलेले आहेत. खरं तर ह्या आरोपांची सुरुवात ही कोणी केलेली आहे तर राहुल गांधींनी केलेली आहे. तुम्हाला आठवत असेल तर राहुल गांधींनी अदानींना ज्या पद्धतीने प्रोजेक्ट दिले जात आहेत त्याच्यावर प्रचंड मोठी टीका ही राहुल गांधींनी केली. पण अगदी लोकसभेचा जरी आपण विचार केला तरी त्या लोकसभेमध्ये त्या मुद्द्यांमुळे किंवा त्या मुद्द्याला घेऊन फारसं काही यश मिळालेलं नाही राहुल गांधींना. पण काल म्हणजे राज ठाकरेंनी मी असं म्हणेन की एक फार मोठं धाडस केलेलं आहे. ते धाडस असं केलेलं आहे की राज ठाकरेंनी काल अदानींच्या मुद्द्यावर प्रखरतेने प्रहार केलेला आहे, प्रखरतेने बोट ठेवलेला आहे.
बरं बोट ठेवलंय म्हणजे काय, त्यांनी काल प्रेझेंटेशनच दिलेलं आहे. ज्या पद्धतीने लाव रे तो व्हिडिओ असं म्हटलं जातं त्या पद्धतीने राज ठाकरेंनी केलं. एक व्हिडिओ लावला आणि या व्हिडिओमध्ये अदानींना आतापर्यंत भारतामध्ये कशा पद्धतीने प्रोजेक्ट्स दिली गेली आहेत, म्हणजे 2014 पर्यंत अदानी कुठे होते, त्यांच्याकडे किती प्रोजेक्ट्स होते, आणि 2014 नंतर अदानींनी या देशामध्ये कसं व्यापून टाकलेलं आहे देशाला, आणि आता त्यांच्याकडे किती प्रोजेक्ट्स आहेत, हे राज ठाकरेंनी काल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडणी केली आहे. आता दोन बाजूंनी याच्याकडे बघायला पाहिजे. एक तर लक्षात घ्या, राज ठाकरे हे व्यंगचित्रकार आहेत आणि बाळासाहेब सुद्धा व्यंगचित्रकार होते, आणि बाळासाहेब देखील जेव्हा आपल्या विरोधकांवर टीका करायचे किंवा एखाद्या व्यक्तीवर टीका करायचे तेव्हा ते कुंचल्याचं सहाय्य घ्यायचे आणि मग त्याप्रमाणे एखादं व्यंगचित्र बोलकं की जे व्यंगचित्र बघून आपल्याला कळेल की बाळासाहेबांनी कोणावर टीका केली आणि काय केलेली आहे. त्या पद्धतीने राज ठाकरे सुद्धा व्यंगचित्रकार आहेत, पण त्यांच्यामध्ये व्यंगचित्रकार म्हणजे एक कलाकार आहे. काल जे त्यांनी व्हिडिओ जो प्रेझेंट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये फक्त काय दाखवण्यात आलेलं आहे, तर भारताचा मॅप दाखवलाय. त्याच्यामध्ये अदानींचे प्रोजेक्ट्स हे कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये किती किती झालेले आहेत हे फक्त डॉट्सच्या सहाय्याने दाखवलंय आणि मग त्याची नावं दिलेली आहेत. कुठेही बॅकग्राऊंडला व्हॉइस ओव्हर नाही किंवा राज ठाकरे काही ते दाखवतायत असं नाही किंवा काही फार चित्रांचा भडीमार होतोय असंही नाही. अत्यंत सायलेंट म्युझिक जे अंगावर येईल आणि केवळ ते डॉट्स वाढत जातात आणि ते वाढत जाणारे डॉट्स आहेत हे तुम्हाला भीतीदायक वाटायला लागतात की एखाद्या उद्योगपतीला या देशामध्ये कशा पद्धतीने किती प्रोजेक्ट्स मिळत आहेत याचा विचार माणूस, ते डॉट्स जसे वाढत जातात तसा तसा माणूस विचार करायला लागतो. काल म्हणजे मी जे म्हटलं की राज ठाकरेंनी एक प्रकारे हे धाडस केलंय. आतापर्यंत अशा पद्धतीने उद्योगपतींवर थेट हल्ला, प्रहार हा कुणीही केलेला नाहीये. राहुल गांधी बोलतायत पण अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन देऊन आणि किती प्रोजेक्ट्स कशी दिली गेलेली आहेत, कुठे कुठे दिली गेलेली आहेत, हे सगळं प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडणं हे सोपं नाही. हे धाडसाचं काम आहे आणि ते धाडस काल राज ठाकरेंनी दाखवलेलं आहे. त्यांनी तो भारताचाही मॅप दाखवला आणि महाराष्ट्राचाही मॅप दाखवला की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने अदानींना प्रोजेक्ट्स दिली जात आहेत आणि त्याचं सगळं मॅपद्वारे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे डॉट्स वाढत आहेत हे देखील त्यांनी दाखवलेला आहे. हा जो अदानींवर प्रहार केलेला आहे की कशा पद्धतीने, अदानी कोण आहे तर अदानी, आणि हे कधीपासून वाढायला सुरुवात झाली, 2014 पासून, म्हणजेच मोदींचं सरकार आल्यानंतर या देशामध्ये अदानींना प्रोजेक्ट्स मिळाली, महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट्स मिळाली. आणि गुजरातचा मुद्दा काय आहे की गुजरातकडे मुंबई नेली जाते, सरकवली जाते, म्हणजे काय तर अदानींना अधिकाधिक प्रोजेक्ट्स देऊन या ठिकाणी गुजराती उद्योगपतींचं, गुजराती व्यापाऱ्यांचं, गुजराती माणसांचं इथे वास्तव्य वाढणं, त्यांचं येणं जाणं वाढणं आणि या प्रदेशावर एक प्रकारे त्यांनी कब्जा करणं, हे सगळं राज ठाकरेंनी काल त्यांच्या बोलण्यातनं उलगडून दाखवलंय. आता इंटरेस्टिंग भाग हा आहे की बाकीच्या मुद्द्यांना काउंटर करता येतं. आता या मुद्द्याला भाजप काउंटर करू शकणार आहे का, तर भाजपने आतापर्यंत जेव्हा जेव्हा अदानींचे मुद्दे राहुल गांधींनी मांडलेले आहेत, उद्धव ठाकरेंनी मांडलेले आहेत आणि आता काल राज ठाकरेंनी तर या सगळ्याचा कळसच चढवलेला आहे. या वेळेला याच्या आधी सुद्धा भाजप कधीही अदानींच्या बाबतीमध्ये उत्तर देऊ शकलेलं नाही. ना मोदी उत्तर देऊ शकलेत, ना देवेंद्र फडणवीस उत्तर देऊ शकले. उत्तर देण्याची वेळ आल्यानंतर मग ते काहीतरी एखादी क्लिप्स व्हायरल करतात. ज्या पद्धतीने काल संध्याकाळपासून काही क्लिप व्हायरल होत आहेत त्या म्हणजे काय होत आहेत की अदानी हे राज ठाकरेंच्या घरी आलेले आहेत आणि राज ठाकरेंबरोबर ते गप्पा मारतायत, अशा पद्धतीचे काही फोटो, काही क्लिप्स या काल संध्याकाळपासून व्हायरल व्हायला लागलेल्या. भाजपला जेव्हा उत्तर द्यायला शक्य नसतं किंवा उत्तर देणं जड जात असतं तेव्हा अशा पद्धतीचा फोटोंचा किंवा व्हिडिओंचा भडीमार त्यांची जी मीडिया सेल टीम आहे ती तशा पद्धतीने करायला लागतं. दुसरं कालच्या भाषणामध्ये जे ऐतिहासिक झालं त्याच्यामध्ये जे मी पहिल्यांदा उल्लेख केला की आदित्य ठाकरेंनी अत्यंत प्रभावी, दमदार असं भाषण केलेलं आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा राहिला आहे, आदित्य ठाकरे काल असं म्हणालेले आहेत की महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते गटर, मीटर, वॉटर यावरच असतात, यावरच व्हायला पाहिजे.
इथे जातीची समीकरणं किंवा धर्मांतर राजकारण यांना इथे कुठेही जागा नसते. त्यामुळे कुणी धर्माच्या नावावर राजकारण करून किंवा निवडणुकीमध्ये राजकारण आणून काही होणार नाही. ही निवडणूक त्यांनी मतदारांना सांगितलं, तुम्ही लक्षात ठेवा, ही वॉटर मीटर गटरचीच निवडणूक आहे. एक प्रकारे आदित्य ठाकरेंनी या सगळ्या हिंदू मुस्लिम ज्या पद्धतीचं ध्रुवीकरणाचा भाग भाजपकडनं होतो याला थेट त्यांनी बाजूला सारून टाकलेला आहे आणि स्थानिक जेव्हा या निवडणुका आहेत ते स्थानिक मुद्द्यांना घेऊनच होत असतात. हे अत्यंत प्रभावीपणे आदित्य ठाकरेंनी मांडणी केलेली आहे. आता त्यामुळे आज जेव्हा महायुतीची जेव्हा इथे सभा होतीये ती सुद्धा शिवाजी पार्कला होतीये. अर्थात शिवाजी पार्क मैदान हे आपल्याला माहिती आहे ठाकरे कुटुंब यांनीच आतापर्यंत गाजवलेलं आहे आणि काल सुद्धा ऐतिहासिक अशी इथे सभा झाली आहे. आज लक्ष लागलंय आपलं ते भाजपच्या आणि एकनाथ शिंदेच्या संयुक्त सभेकडे, त्यांच्या दोघांची जी सभा होणार आहे त्याकडे. आणि सगळ्यात महत्वाचं, अदानींच्या मुद्द्यावर भाजप काउंटर करणार का, हा मुद्दा आहे. ते करू शकणार नाहीत हे आत्ताही मी सांगतो. ते कोणत्या मुद्द्यावर जातील तर आतापर्यंत आम्ही कोणती विकास कामं केली आहेत या मुद्द्यावरच ते काउंटर करतील. त्याच्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा हा त्याच्यामध्ये येईल. परंतु अदानींचा मुद्दा ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी समोर आणलेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेवर ठसवलेला आहे, त्याला काउंटर करणं भाजपला जड जाणार आहे. मी तर म्हणेन ते होणारही नाही. त्यामुळे आजच्या या सभेकडे आपल्याला तेच बघायचं आहे की भाजप राज ठाकरेंच्या या मुद्द्याला कसं काउंटर करतं आणि आदित्य ठाकरेंनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, जे कामाच्या संदर्भातले मुद्दे उपस्थित केलेले आहेत, जेव्हा शिवसेनेनी 25 वर्ष महापालिकेवर काय केलंय हा जेव्हा प्रश्न भाजपकडनं उपस्थित होतो तेव्हा आदित्य ठाकरेंनी हे सांगितलंय की शिवसेनेनी कोणती कोणती कामं केलेली आहेत त्याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरेंनी यापूर्वी सुद्धा दिलं होतं, कालही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे याला आता भाजप काय काउंटर करतं हे बघणं देखील फार महत्वाचं आहे. आत्ता तरी इथलं वातावरण जर आपण बघितलं तर काही नाही, म्हणजे कोण या सभेला येतंय काय येतंय अशी सगळी स्थिती आहे. कुठेही हातामध्ये बॅनरबाजी दिसत नाहीये, कार्यकर्ते दिसत नाहीयेत. ठीक आहे, अजून वेळ आहे, 5:30 झालेले आहेत. आता मी जेव्हा व्हिडिओ करतोय 7:30ला सभा आहे, पण काल दुपारी 3 वाजल्यापासून इथे जथ्थेच्या जथ्थे मराठी माणसाचे येत होते, जसे की ते आज दिसत नाही आहेत. त्यामुळे आजच्या सभेला कसा रिस्पॉन्स मिळतोय मुंबईकरांचा, किती गर्दी होतीये हे देखील बघणं महत्वाचं आहे. आता गर्दी होतीये म्हणजेच सभा यशस्वी झाली असंही म्हणणं नसतं. त्या सभेमध्ये कोणते मुद्दे मांडले जात आहेत हा देखील त्यातला महत्वाचा भाग आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना कोणते मुद्दे मांडताय हे बघणं गरजेचं आहे. पण सभेच्या गर्दीच्या बाबतीत जर म्हणाल तर काल ज्या पद्धतीची अभूतपूर्व गर्दी ही ठाकरे बंधूंच्या सभेला होती तशी होणं आत्ता तरी या सगळ्या वातावरणावरनं काही मला दिसत नाहीये. पण अजून 2 तास हातामध्ये, त्यामुळे कळेलच. त्याचंही विश्लेषण आपण नंतर करू. पण कालचं राज ठाकरेंचं मुद्दे, आदित्य ठाकरेंचे मुद्दे आणि त्याला आज भाजप काउंटर करणार का, हा माझ्या व्हिडिओचा आजचा मुद्दा होता. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.